नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑसिलेशन्स या चॅप्टरमध्ये एक्सरसाइजमधले क्वेश्चन्सला सुरुवात करत आहोत. सुरुवातीला आपण MCQs जे आहेत, मला वाटतं या टॉपिकमध्ये 5 MCQs आहेत. ते MCQs आपण आज त्याचं एक्सप्लेनेशन बघूया, ते सोडवूया आपण. तुम्ही सगळ्यांनी ह्या MCQsचा अभ्यास चांगला करायचा आहे आणि ते सगळे MCQs नोटबुकमध्ये तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. पहिले MCQ बघूया आपण. A particle performs linear SHM starting from mean position. Its amplitude is A, big A, capital A, and period is big T. At the instance when its speed is half the max speed, its displacement x is. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि आपल्याला आन्सर आता शोधायचं आहे. याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट कुठला आहे? when its speed is half the max speed. जेव्हा त्या पार्टिकलचं स्पीड मॅक्झिमम स्पीडच्या हाफ होतो त्यावेळेस त्याचं डिस्प्लेसमेंट एक्स किती असतं असं या ठिकाणी विचारलं आहे. आपण हे सोडूया. आपण वेन इट्स स्पीड इज हाफ दी मॅक्स स्पीड असं म्हटलं आहे, म्हणजे व्ही इज इक्वल्स टू हाफ व्ही मॅक्स. व्हीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस ए कॅपिटल घेऊ आपण, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू हाफ व्ही मॅक्स. हाफ व्ही मॅक्सचा फॉर्म्युला म्हणजे मॅक्झिमम वेलॉसिटीचा फॉर्म्युला पण आपल्याला माहिती आहे, ए ओमेगा. आता हे सोडवूया आपण आणि एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट किती आहे, किती मिळतं ते बघूया आपण. हे डाव्या बाजूचं ओमेगा आणि हे उजव्या बाजूचं ओमेगा कॅन्सल. अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू हाफ ए. स्क्वेअरिंग करूया दोन्ही साईडला. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर अपॉन 4, 2चा स्क्वेअर 4. आता हे एक्स स्क्वेअर उजव्या साईडला शिफ्ट करूया, एक्स स्क्वेअर प्लस होणार आणि हे ए स्क्वेअर बाय 4 लेफ्ट साईडला शिफ्ट करूयात, ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 4. ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 4 वजाबाकी किती येते पहा, LCM येतो याचा इथं 1, इथे डिवायडेड बाय 1 आहे. 4a स्क्वेअर क्रॉस मल्टिप्लिकेशन 4a स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि हे एक्स स्क्वेअर ॲज इट इज. 4a स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर 3a स्क्वेअर अपॉन 4 इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर. देअरफॉर एक्स इज इक्वल्स टू, याचं स्क्वेअर रूट काढूया, रूट 3 अपॉन 2a प्लस मायनस असं येणार. सो द आन्सर इज रूट 3 अपॉन 2a. हे जे मी या ठिकाणी जे लिहून दिलेलं आहे हे तुम्ही देखील असंच याच पद्धतीनं वहीमध्ये सोडवून घ्यायचं आहे, लिहून घ्यायचं आहे आणि याचा अभ्यास करायचा आहे. सो द आन्सर इज रूट 3 अपॉन 2. कुठला आन्सर आहे बघूया आपण. रूट 3 अपॉन 2 म्हणजे ए आन्सर करेक्ट आहे. सो फर्स्ट MCQचा आन्सर ए. तर सेकंड MCQ बघूया आपण. सेकंड MCQमध्ये काय लिहिलं पहा, ए बॉडी ऑफ मास 1 kg परफॉर्मिंग लिनियर SHM. Its displacement x at time t is given by. एक इक्वेशन दिलं, x is equals to 6 sin 100t plus pi by 4. मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ द बॉडी इज. मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी काढायला सांगितले आणि डिस्प्लेसमेंट एक्सचे इक्वेशन दिलेलं आहे 6 sin 100 pi t plus pi by 4. बघूया आपण आता हे कसं सोडवायचं. x is equals to 6 sin t, x is equals to 6 sin 100 t plus pi by 4. This is the given equation of displacement. Now let us compare this equation with our standard equation. X is equals to a sin omega t plus phi. If you compare these two equations, then we get a is equals to 6 centimeter because each and every values are in centimeter. So convert this centimeter into meter. 6 into 10 raised to minus 2, it becomes meter. If you multiply by 10 raised to minus 2, then it becomes meter. And after comparing next terms, here 100t, here omega t, if you compare these two, we get omega is equals to 100 radian per second.
So in this way we get the values. Also the value of phi, that is initial phase, is also here after comparing pi by 4 radian. So these are the values which we got from comparing equation with the standard equation. Here the question is maximum velocity. So the question maximum velocity means Ke max is equals to, general formula, half m v max square, half m v max square. This is the general equation. After comparing those two equations, we get the value of A as 6 into 10 raised to minus 2 meter and omega as 100, means 10 raised to 2 radian per second. Now let us find the value of Ke max, and the general formula for maximum kinetic energy is half mv max square. We know the maximum velocity is a omega, so square of a omega is a square omega square. Now put the values which are given. The value of mass is given 1 kg, so 1 half into 1 into a square. A is how much? 6 into 10 raised to minus 2. Square of 6 into 10 raised to minus 2 is 36 into 10 raised to minus 4. Then omega square is 10 raised to 2. Square of 10 raised to 2 is 10 raised to plus 4. So this 10 raised to minus 4 and this 10 raised to plus 4 gets cancelled. 2 1 is 2 and 2 18s are 36. Therefore the final answer is kinetic energy is equals to, kinetic energy maximum is equals to 18 joule. So the answer is 18 joule. Which is the answer here? This D is the answer. So the MCQ second is having answer D. The next MCQ, the length of seconds pendulum on the earth's surface is 1 meter. Its length on the moon should be, options A, B, C, D. Which is the value given? Acceleration due to gravity g on moon is 1/6 of that of on the earth surface. म्हणजे इथं आपल्याला काय म्हटलंय की एक सेकंड्स पेंडुलम आहे, त्याची लेंथ पृथ्वीच्या पृष्ठभागावर 1 मीटर आहे आणि मून म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागावर त्याची किती असेल लेंथ असं विचारलं आहे. आणि एक व्हॅल्यू दिली आहे जी ऑन मून इज 1/6 ऑफ दॅट ऑन द अर्थ सरफेस. बघूया आपण आता हे कसं सोडवायचं. आपल्याला माहिती आहे फॉर सेकंड्स पेंडुलम द लेंथ इज इक्वल्स टू जी अपॉन पाय स्क्वेअर. मग आपण आता इथं ऑन द मून सरफेस अँड ऑन द अर्थ सरफेस असे दोन इक्वेशन्स बनवूया आपण. लेंथ ऑन द अर्थ सरफेस इज इक्वल्स टू जी ऑन द अर्थ सरफेस डिवाइडेड बाय पाय स्क्वेअर. Similarly, length on the moon surface is equals to g on the moon surface divided by pi square. मग आता आपल्याला काय करायचं आहे, लेंथ ऑन मून. सो लेंथ ऑन मून अपॉन लेंथ ऑन अर्थ इज इक्वल्स टू जी ऑन मून अपॉन पाय स्क्वेअर divided by into multiplied by pi square upon g on earth divided by into multiplied by झालं pi square cancel म्हणजे आपल्याला काय आलं gm upon ge. value of g is given how much, किती दिले ge is equals to 1/6 of g on gm is given, gm is equals to 1/6 of the value of g on the earth. म्हणजे gm is equals to 1/6 of ge असं आपल्याला दिलेलं आहे. gm ची व्हॅल्यू ही पुटअप करूयात. gm ची व्हॅल्यू 1/6 of ge अपॉन 6 आणि हे ge डिनॉमिनेटरमध्ये ॲज इट इज. दिस ge and this ge gets cancelled. So this is the value of Lm upon Le. Therefore length on moon is equals to 1/6
into length on earth surface. The value of L is 1 meter. So the finally we get the answer as 1 upon 6 meter. So the answer is 1 upon 6 meter. Which is the correct option? So A is the correct option, 1 upon 6 meter. Next MCQ. Two identical springs of constant K are connected first in series and then in parallel. A metal block of mass m is suspended from their combination. The ratio of their frequencies of vertical oscillations will be in the ratio. जे दोन स्प्रिंग आहेत त्या दोन स्प्रिंगचा कॉन्स्टंट आहे के, सेम आहे दोघांचा कॉन्स्टंट, स्प्रिंग कॉन्स्टंट. ते पहिल्यांदा सिरीजमध्ये आणि नंतर पॅरललमध्ये जोडले आणि त्यांना एक ब्लॉक की ज्याचा मास आहे यम ते अटॅच केलेला आहे आणि त्यांना त्या ठिकाणी आपल्याला विचारले काय, फ्रिक्वेन्सीचा रेशो या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे. ओके, बघूया आपण कसं काढायचं फ्रिक्वेन्सीचा रेशो. पहिल्यांदा आपण फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला बघूयात. ओमेगा इज इक्वल्स टू अंडर रूट के अपॉन यम, हे आपल्याला माहिती आहे. ओमेगाच्या जागी आपण घेऊया 2 पाय एन, एन फॉर फ्रिक्वेन्सी, अंडर रूट के अपॉन यम. सो एन इज इक्वल्स टू 1 अपॉन 2 पाय अंडर रूट के अपॉन यम. म्हणजे आता फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला मिळाला, एन इज इक्वल्स टू 1 अपॉन 2 पाय अंडर रूट के बाय एम. याच्यामध्ये आता आपण दोन इक्वेशन्स करूया आपण, एकदा सिरीजसाठी आणि एकदा पॅरललसाठी. ते कसे करायचे पहा. पहिल्यांदा आपण इथंच लिहूयात, मी डायरेक्ट लिहितो फ्रिक्वेन्सी इन सिरीज आणि हे के स्प्रिंग कॉन्स्टंट इन सिरीज. मास तर दोघांना अटॅच केलेलं सेम आहे. वेन दे आर कनेक्टेड इन पॅरलल, फ्रिक्वेन्सी इन पॅरलल 1 अपॉन 2 पाय के इन पॅरलल डिवायडेड बाय यम, मास सेम आहे. ह्यांचा रेशो आपण जर घेतला तर रेशो विचारला आहे ना आपल्याला. सो एन एस अपॉन एन पी इज इक्वल्स टू काय येणार, हे 2 पाय कॅन्सल, यम यम कॅन्सल होणार आणि आपल्याला इथं काय मिळणार, के एस अपॉन के पी अंडर रूट. आता हे के एस आणि के पी म्हणजे सिरीजमध्ये स्प्रिंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू आणि पॅरललमध्ये स्प्रिंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू याचा आपण अभ्यास केला आहे ऑलरेडी. तर आता आपण के एस आणि के पीच्या किमती काढूया आणि ह्याच्यामध्ये या रेशोमध्ये त्याच्या किमती घेऊया आणि मग उत्तर आपल्याला मिळेल. हे इक्वेशन आपण इथं वर लिहितो, मी हे डिलीट करतो. एन एस अपॉन एन पी इज इक्वल्स टू के एस अपॉन के पी अंडर रूट. आता सिरीज आणि पॅरलल, पहिल्यांदा सिरीजमध्ये जेव्हा आपण स्प्रिंग जोडतो तेव्हा त्याचा फॉर्म्युला असा आपण घेतला पहा, 1 अपॉन के एस इज इक्वल्स टू 1 अपॉन के वन प्लस 1 अपॉन के टू. मग इथं आता दोघांचे जे स्प्रिंग कॉन्स्टंट जे आहेत ते के आहेत, त्यामुळं 1 अपॉन के प्लस 1 अपॉन के असं येणार, इकडे 1 अपॉन के एस. मग एल सी एम निघाला के आणि 1 प्लस 1 2, 1 अपॉन के एस इज इक्वल्स टू 2 अपॉन के असा आला पहा. देअरफॉर के एस इज इक्वल्स टू काय येणार, के अपॉन 2. म्हणजे आता ही जी के एसची व्हॅल्यू आहे ती मिळाली के अपॉन 2. आता याच पद्धतीने आपण काय करूया, के पीची व्हॅल्यू काढूया आपण. जसं आता के एसची व्हॅल्यू काढली तशी के पीची व्हॅल्यू काढूया. त्यामुळे आता इन पॅरलल म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये जर आपण हे दोन जर जोडले आपण, ओके जस्ट वेट, के एस इज इक्वल्स टू काय आला, के अपॉन 2. आता के पी काढूयात. के पी म्हणजे पॅरलल, इन पॅरलल कॉम्बिनेशन के पी इज इक्वल्स टू के वन प्लस के टू. हा फॉर्म्युला आहे आपला. दोन्ही स्प्रिंगचे कॉन्स्टंट केच आहेत, त्यामुळे के प्लस के इज इक्वल्स टू 2k. म्हणजे के पीची व्हॅल्यू किती आली, 2k आली. मग आपण आता ही व्हॅल्यू के पीची आणि के एसची याच्यात घेऊयात. के एसची 1/k/2 आणि के पीची 2k. ते आपण आता त्या वरच्या इक्वेशनमध्ये आपण सबस्टिट्यूट करूया, म्हणजे आपल्याला एन एस अपॉन एन पी हा रेशो मिळेल. के एसची व्हॅल्यू के अपॉन 2, के पीची व्हॅल्यू इंटू 2k, हे अंडर रूटमध्ये. हे के कॅन्सल, 1 अपॉन 4 अंडर रूटमध्ये आलं आणि मग त्याचा स्क्वेअर रूट काढल्यानंतर येतं आपलं 1 अपॉन 2. सो एन एस अपॉन एन पी इज इक्वल्स टू 1 अपॉन 2. त्यामुळे आन्सर आलं 1:2. बघा बरं आता हे कुठलं आन्सर करेक्ट आहे,
1:2 म्हणजे बी आन्सर इथं करेक्ट